मैत्रिणींनो, तुमच्याही मुलांना सुट्ट्या लागल्या असतील आणि आमच्या घरात जसं दिवसभर चाललेलं असतं की मम्मी आज ही रेसिपी कर, उद्या ती रेसिपी कर, असंच तुमच्या घरात सुद्धा चाललं असणार आहे, होय का नाही? आमच्या मुलांची आज फरमाईश होती ती म्हणजे आमरसाची. म्हटलं चला मस्त असा तुमच्यासाठी मी आमरस करते, ते सुद्धा मिक्सरचा अजिबात वापर न करता. पहिला तर मी आंबे घेतले, त्यानंतर असे स्वच्छ धुवून घेतले. आंबे धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीनं पहिला तर ते दाबून घ्यायचे आहेत, जेणेकरून कोय आणि सालीला लागलेला जो पल्प असतो, गर असतो, तो मोकळा होण्यासाठी मदत होते. अशा पद्धतीनं त्यातील पर्प आणि गर मोकळा करून घेतला आणि नंतर एका भांड्यामध्ये तो काढून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं नंतर कोयला आणि सालीला जो शिल्लक राहिलेला गर असतो तो अशा पद्धतीनं सुरीच्या किंवा चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचा. अशा पद्धतीनं सगळ्या आंब्यातील रस मी काढून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये छोटे छोटे आंब्याच्या गराचे तुकडे सुद्धा आहेत. तुम्हाला जर असे तुकडे नको असतील तर रवीच्या साह्यानं थोडासा हा आमरस घोटून घ्यायचा, म्हणजे सगळा आमरस एकसारखा होतो. पण आम्हाला थोडे थोडे तुकडे असलेला आमरसच खायला भारी वाटतो, त्यामुळे मी तसाच ठेवलेला आहे. याच्यामध्ये थोडंसं दूध घातलं आणि थोडासा आंब्याचा आंबटपणा असेल तर तो कमी होण्यासाठी म्हणून याच्यामध्ये साखर घातली आणि वेलची पूड घालून चांगलं मिक्स करून घेतलं. वरून आपल्याला पाहिजे असतील तर ड्रायफ्रुट्स घालायचे आणि मस्त असा आपला आमरस तयार झालेला आहे. थोडासा थंड करून मुलांना दिला तर मुलं पण खुश, आपण पण खुश. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. मैत्रिणींनो, तुमच्याही मुलांना सुट्ट्या लागल्या असतील आणि आमच्या घरात जसं दिवसभर चाललेलं असतं की मम्मी आज ही रेसिपी कर, उद्या ती रेसिपी कर, असंच तुमच्या घरात सुद्धा चाललं असणार आहे, होय का नाही? आमच्या मुलांची आज फरमाईश होती ती म्हणजे आमरसाची. म्हटलं चला मस्त असा तुमच्यासाठी मी आमरस करते, ते सुद्धा मिक्सरचा अजिबात वापर न करता. पहिला तर मी आंबे घेतले, त्यानंतर असे स्वच्छ धुवून घेतले. आंबे धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीनं पहिला तर ते दाबून घ्यायचे आहेत, जेणेकरून कोय आणि सालीला लागलेला जो पल्प असतो, गर असतो, तो मोकळा होण्यासाठी मदत होते. अशा पद्धतीनं त्यातील पर्प आणि गर मोकळा करून घेतला आणि नंतर एका भांड्यामध्ये तो काढून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं नंतर कोयला आणि सालीला जो शिल्लक राहिलेला गर असतो तो अशा पद्धतीनं सुरीच्या किंवा चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचा. अशा पद्धतीनं सगळ्या आंब्यातील रस मी काढून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये छोटे छोटे आंब्याच्या गराचे तुकडे सुद्धा आहेत. तुम्हाला जर असे तुकडे नको असतील तर रवीच्या साह्यानं थोडासा हा आमरस घोटून घ्यायचा, म्हणजे सगळा आमरस एकसारखा होतो. पण आम्हाला थोडे थोडे तुकडे असलेला आमरसच खायला भारी वाटतो, त्यामुळे मी तसाच ठेवलेला आहे. याच्यामध्ये थोडंसं दूध घातलं आणि थोडासा आंब्याचा आंबटपणा असेल तर तो कमी होण्यासाठी म्हणून याच्यामध्ये साखर घातली आणि वेलची पूड घालून चांगलं मिक्स करून घेतलं. वरून आपल्याला पाहिजे असतील तर ड्रायफ्रुट्स घालायचे आणि मस्त असा आपला आमरस तयार झालेला आहे. थोडासा थंड करून मुलांना दिला तर मुलं पण खुश.